6 जून 1674 रोजी रायगडावर केवळ एक महान राजाचा राज्याभिषेक नाही झाला, त्या दिवशी रयतेचा विश्वास, मावळ्यांचा त्याग आणि हिंदवी स्वराज्याचा स्वाभिमान सिंहासनावर आरूढ झाला. नमस्कार, ऐका जराच्या शिवराज्याभिषेक विशेष मालिकेच्या अंतिम एपिसोड 5 मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत या राज्याभिषेकाने स्वराज्याला नेमकं काय दिलं आणि तो आजही इतका प्रेरणादायी का आहे. राज्याभिषेकानंतर महाराज अधिकृतपणे छत्रपती झाले. छत्रपती म्हणजे प्रजेवर संरक्षणाचं छत्र धरणारा सार्वभौम अधिपती. या पदवीत सत्ता नव्हे तर रयतेच्या रक्षणाची जबाबदारी जडलेली असते. महाराजांनी राज्याभिषेक शक ही स्वतंत्र कालगणना सुरू केली. स्वराज्याची नाणी, राजमुद्रा, राजछत्र आणि प्रशासकीय व्यवस्था ही स्वतंत्र राजसत्तेची स्पष्ट प्रतीकं बनली. शिवराई नाणं सामान्य जनतेच्या व्यवहारात स्वराज्याची ओळख घेऊन पोहोचलं. अष्टप्रधान व्यवस्था, किल्ल्यांचं सुयोग्य व्यवस्थापन, शिस्तबद्ध सैन्य, बलवान आरमार, न्याय व्यवस्था आणि रयतेच्या हिताला प्राधान्य, या सर्वांना राज्याभिषेकानंतर अधिक ठोस राजकीय अधिष्ठान मिळालं. राज्याभिषेकाचा आनंद जिजाऊ महासाहेबांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. सोहळ्यानंतर काही दिवसातच त्यांचं निधन झालं, पण जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या शिवबाला स्वराज्याच्या सिंहासनावर पाहिलं. हीच त्यांच्या आयुष्यभराची तपश्चर्येची पूर्ती होती. शिवराज्याभिषेकाचं वैभव सोन्यात नव्हतं, ते महाराजांच्या विचारात होतं. राज्य हे राजाच्या सुखासाठी नसून रयतेच्या कल्याणासाठी असतं, हे त्यांनी जगाला दाखवून दिलं. म्हणूनच आजही रायगड आपल्याला सांगतो, इथे केवळ राजा सिंहासनावर बसला नाही, इथे स्वाभिमान सिंहासनावर बसला, न्याय सिंहासनावर बसला आणि हिंदवी स्वराज्य सिंहासनावर बसलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा ही संपूर्ण मालिका प्रत्येक शिवप्रेमीपर्यंत पोहोचवा आणि ऐका जराला नक्की सबस्क्राईब करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय.